असं चांगलं स्थळ आलं म्हणून तिचंही लग्न घरच्यांनी लावून दिलं होतं. आज शाळेत विजूचा मूड खूप छान होता. सगळे मित्र, शिक्षक दिव्याच्या नावाने त्याला चिडवत होते. पण त्याला आता त्याचा राग येईनासा झाला. तोही कुठंतरी मनात तिचा विचार करायला लागला होता. समोर दिव्या दिसत होती. आबाही दिव्याच्या स्वभावाचं खूप कौतुक करत होते. आबांचे हिशोब ती खूप छान पद्धतीने बघत होती. आणि आज सकाळी त्यांनी बघितलं की आबाला दिव्या लॅपटॉपवर कसा हिशोब करायचं हे शिकवत होती. आणि जुन्या विचारांचे आबा ते खूप छान पद्धतीने एखाद्या शहाण्या मुलासारखं ऐकत होते. विजू मनात बोलला, ही कमाल आहे आबा, एवढ्या लवकर लॅपटॉप हातात घ्यायला तयार झाले. ही आज घराची ओढ लागली होती. दिव्याला मी एवढ्या दिवस स्वतःपासून लांब ठेवलं कसं असं विचार करत घरी गेला. त्याची नजर मात्र दिव्याला शोधत होती. तिच्या पैजणाचा आवाज येतोय का कुठून हे बघत होता. पण समोर दिव्या दिसेना. आई बोलली, जा विजू कपडे बदल, हातपाय धुवून ये. आणि आईने विजूचा मोठ्या वहिनीला हाक मारली, वैशाली चहा आण ग, विजू आलाय. हो हो आई, वैशाली बोलली. आता मात्र विजूला दम धरवेना. आई, दिव्या कुठं आहे? दिसत नाहीये. अरे हो, दिव्याचं आणि तुझ्या आबाचं सकाळी बोलणं झालं. तिला तिचं राहिलेलं 1 वर्षाचं शिक्षण पूर्ण करायचं आहे, तर तिकडे राहू का असं ती आबांना तुझ्या विचारत होती. आबाही हो बोलले. मग गेली ती तिच्या माहेरी. 1 वर्ष तिकडेच राहीन बोलली. पण तुला सांगितलं असेलच की तिनं, आई बोलली. विजू मात्र काहीही न बोलता त्याच्या खोलीत निघून गेला. त्याचे डोळे भरून आले होते. आज त्याला तिचं नसणं खूप काही सांगत होतं. ती अनामिक ओढ ती हुरहुर मनात दाटली होती. ती मला का सांगेन, तरी मी काय केलं तिच्यासाठी? तो स्वतःलाच कोसू लागला. ती बिचारी कितीतरी वेळा मला बोलण्याचा प्रयत्न करत होती. माझ्यासाठी ती तिचं जन्मदात्यांचं घर सोडून होती. त्याला रडू अनावर झालं. तो खुर्चीवर येऊन बसला तर टेबलवर एक चिठ्ठी त्याला दिसली. त्याने ती पटकन उघडली. ती दिव्याचीच होती. मला माफ करा, मी तुम्हाला न विचारता हा निर्णय घेतला. खरं तर तुमच्यापासून दूर जायची माझी पण इच्छा नव्हतीच, पण मला दिसत होतं की माझ्यामुळे तुम्ही खुश नाही आहात. खरं तर मी तिथे तुमच्या जवळ राहून अभ्यास करून परीक्षा दिली असती, पण मला तुमच्यावर असं माझं ओझं बनून राहायचं नव्हतं. म्हणून मीच हा निर्णय घेतला आणि आबांनी ही परवानगी दिली. खूप आठवण येते तुमची, काळजी घ्या. तुमचीच दिऊ. दिऊ असं माझ्या होणाऱ्या नवऱ्याने मला बोलावं अशीच माझी खूप इच्छा होती. त्यामुळे मीच बोलून गेले. परत एकदा स्वारी. त्याला त्याची चूक कळत होती. डोळ्यातलं पाणी मात्र थांबत नव्हतं. दिऊ हा शब्द त्याच्या ओठावर तरंगू लागला. त्याने त्याची गाडी काढली. आबा, दादा, बहिणी त्याच्याकडे बघत होते. आई बोलत होती, अरे विजू कुठे चालला आहे? दिवस मावळतीला चाललाय सांग तरी. पण तो मात्र भानावर नव्हता. आबांनी आईलाही अडवलं. तू थांब, जाऊ दे त्याला. त्याने त्याची बाईक भरधाव वेगात नेली. त्याच्या गावापासून 2 तास अंतर असलेल्या सासरवाडीत येऊन थांबली. दिव्याला समोर बघताच तो तिच्याकडे बघत बसला. तिच्या आईने पाणी दिलं आणि बोलली, जावाई बापू तुम्ही बसा. दिव्याबरोबर गप्पा मारत मी चहा करते. आई गेल्यावर मात्र विजूला गप्पा बसवले नाही. तो दिव्याचा हात हातात घेऊन बोलत होता, दिऊ माफ कर. तू इकडे आल्यावर मला कळलं की तुझ्या शिवाय माझं जगणं काहीच नाही ग. प्लीज मला असं सोडून नको ना इकडे राहू. तुझ्याशिवाय जगणं आता नाही शक्य होणार. तुझी चाहूल ही मनाला वेड लावते. दिऊ चुकलो ग मी. दिव्या त्याच्या हाताला धरत बोलते, मलाही तुमच्याशिवाय राहू वाटेल का? डोळ्यातून येणारे अश्रू पुसत विजू बोलतो, वचन देतो तुला, माझ्यामुळे तुला आयुष्यात कधीच त्रास होणार नाही. दुसऱ्या दिवशी विजू आणि दिव्या परत येतात. घरातले सगळे खूप खुश होतात. आबा विजूकडे बघून हसत बोलतात, कसं काय वाटली माझी आणि सुनबाईची आयडिया? म्हणजे आबा हे सगळं तुम्ही आणि दिव्याने मिळून केलं होतं? मग काय, आमच्या लाडक्या सुनबाईसाठी हे करावं लागलं.
कारण तुम्हाला तिचं महत्त्व कळत नव्हतं ना. पोरा, तुझे आबा जरी जुन्या विचाराचे असले तरी तुझ्यासाठी पोरगी निवडताना तुझा चेहरा समोर ठेवूनच निवडली होती ना. बापाची निवड एवढी चुकीची नसते पोरा. प्रत्येक आईबाप आपल्या पोरांसाठीच तर आयुष्य झिजवतात. मग त्या पोरांची जीवनसाथी चुकीची कशी निवडतील? एक चुकलं माझं, पण तुला विचारून बोलून तुम्हाला वेळ देऊन लग्न करून द्यायला पाहिजे होतं. नाही आबा, तुमचं काही चुकलं नाही. उलट लग्नानंतर प्रेम एका निरागस मुलीबरोबर हळूहळू उलगडण्याची मजा आजकालच्या बिनधास्त प्रेमापेक्षा खूपच वेगळी आणि गोड आहे. आजकाल मुलं भावी आयुष्यातला गोडवा अगोदरच घालवून टाकतात. तो हळूहळू फुलताना बघण्यात वेगळाच आनंद दडून बसलाय. असं काय? आबा हसत बोलले. दोघेही लाजून हसले. आबांनी दोघांना हनीमूनची तिकीट दिली. पुढच्या 2 दिवसांनी शाळेला सुट्ट्या लागतील. मग तुम्ही दोघांनी गोव्याला जायचे. दोघेही गोव्याला येऊन पोहोचले. हॉटेलमध्ये येऊन दिव्या आंघोळ करून फ्रेश होऊन आली. एवढ्या दिवसांची अधुरी प्रेम कहाणी आता सुरू झाली. विजूने तिला स्वतःच्या खुशीत घेतलं. तिचं मनही त्याच्या खुशीत शिरण्यासाठी अधीर झालं होतं. दोघेही कितीतरी वेळ एकमेकांच्या बाहुपाशात गुंतून गेले होते. तिने तिचं सर्वस्व त्याच्या स्वाधीन केलं होतं आणि दोघे खऱ्या अर्थाने एकमेकाचे झाले होते. आज फक्त ते दोघेच होते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.